आणि आता बातमी डोंबिवलीत नाही। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींना दिलासा मिळालाय, कारण मंत्रालयामध्ये मुख्य सचिवांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सोसायटी रजिस्ट्रेशन, कन्व्हेनन्स यासह प्लॅन पास यावर निर्णय झालेत। रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्र योग्य करण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। त्यामुळे 2 आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातली निर्णायक बैठक होणार आहे। त्यामुळे रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, महायुती म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणार असं आश्वासन आमदार राजेश मोरेंनी यावेळी दिलंय। सही करून या 65 बिल्डिंग ज्या रेरामध्ये अडकल्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांचं कसंही करून घर वाचलं पाहिजे। त्या आया बहिणीच्या डोळ्यात आलेलं पाणी हा आपण पोचलं पाहिजे, ह्याच हेतूने आम्ही सर्व मंडळी त्यांच्या बाजूने आहोत। त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं महायुतीचं सरकार म्हणून त्यांना आश्वासित केलेलं आहे। मी एक आमदार म्हणून त्यांना आश्वासित करतो की त्यांच्या कुठल्याही बिल्डिंगला इजा होणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका संभवणार नाही अशी आपण काळजी घेत आहोत।